ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. कोर्ट केस, कोर्ट सीन आपल्याला बघायला तर मिळणारच आहे प्रेक्षकांनो. पण त्यामध्ये ट्विस्ट हा आलाय की 22 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट घडवून आणल्याच्या आरोपातून नागराजला बेल जरी मिळाली असली तरीसुद्धा अर्जुनने भर पोलीस स्टेशनात त्याला लाथा बुक्क्याने तुडवलाय आणि त्याच्यावरती दुसरे आरोप लावून पुन्हा त्याला जेलमध्ये कोंबलाय. पण हे सगळं अचानक घडलं तरी कसं? इतकं गोंधळून टाकणार आहे ना हे सगळं. पण वेगळे चार्जेस लावून अर्जुन पुन्हा नागराजला जेलमध्ये कोंबतोय कसा? त्यानंतर सुमन काकू स्वतः नागराजच्या विरोधात साक्ष काय देते आणि आता नागराजला नक्की काय शिक्षा मिळते? सोबतच आता सुभेदारांनी सगळ्यांनी मिळून प्रियाला असा काही झापले असे खरडपट्टी काढली आहे ना, बघायला मजा येणार आहे तुम्हाला. म्हणून शेवटपर्यंत बघा. अर्जुन, रविराज, चैतन्य तिघेही मिळून इन्स्पेक्टर सावंतांची भेट घेतात. अर्जुन त्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही आज नागराज किल्लेदाराला कोर्टात हजर करणार आहात ना? इन्स्पेक्टर सावंत सांगतात की हो. तेव्हा रविराज एक गोष्ट निक्षून सांगतात की काहीही झालं तरी नागराजला बेल मिळता कामा नये. इन्स्पेक्टर सावंतांकडूनच कळतं की नागराज आता त्याच्या वकिलाच्या शोधात आहे. अर्थात तो बेल तरी मिळवण्याचा प्रयत्न करणारच. त्यांचं अजूनही असं म्हणणं आहे की ते निर्दोष आहेत. ते वाक्य ऐकूनच रविराजांच्या डोक्यात सनक जाते. कुणाच्याही जाऊ शकते. रविराज तिथेच भडकतात. निर्दोष? स्वतःच्या कुटुंबाला जिवे मारायला निघाला होता हा. स्वतःच्याच बायकोला किडनॅप करून डांबून ठेवलं, तिला मारहाण केली आणि हा निर्दोष? तेव्हा चैतन्य, अर्जुन रविराजांची समजूत घालतात. त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. अर्जुन सांगतो, सिनियर तू गाडीमध्ये जाऊन बस, आम्ही आलोच थोड्या वेळात. आता रविराज तर जातात आणि अर्जुन आता सावंतांना विचारतो की पेपरवर्क वगैरे झालं आहे ना सगळं? सावंत सांगतात की हो. अर्जुनही निघालेलाच असतो. पण आता एक मोठं गुपित उलगडण्याची वेळ आली. इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला मुद्दाम थांबवून घेतात. ते सांगतात की महिपत शिकरेला भेटायला 2 दिवसापूर्वी कोणीतरी वकील मॅडम आल्या होत्या. ऐकूनच चैतन्य अर्जुनला धक्काच बसतो. तेव्हा अर्जुन विचारतो की काय? चैतन्य म्हणतो, मग दामिनी देशमुख भेटायला आल्या होत्या का? इन्स्पेक्टर सावंत सांगतात की नाही, मी ते नाही सांगू शकत, कारण त्यावेळी मी इथे नव्हतोच. आमच्या व्हिजिटर लॉगमध्ये तुम्हाला त्यांचं नावही सापडेल. आणि हवालदाराला बोलवून ते व्हिजिटर लॉग घेऊन यायला सांगतात. जेव्हा अर्जुन ते नाव चेक करतो तर महिपत शिकरेला भेटायला आलेली असते साक्षी, तेही एका वेगळ्याच वकिलाच्या वेशामध्ये. अर्जुन चेक करतो आणि विचार करतो की विशाखा प्रभूने कोण असेल ती? आता तर चैतन्याला सुद्धा प्रश्न पडतो, कारण हे नाव त्या दोघांनीही ऐकलेलं नसतं. आता तो त्या हवालदाराकडे चौकशी करतो. हवालदार साक्षीच्या तर रूपाचं वर्णन करतो की त्या मॅडमचे टोकळे केस होते, कपाळावरती आलेले. त्यांच्या नाकाखाली मोठा तीळ होता. त्या नाक गौवर्णीय होत्या. अशा वर्णनाची वकील अर्जुन चैतन्याचं तर पाहण्यातच नाही आहे. मग ती बाई असेल तरी कोण? आणि तिचा महिपतशी काय संबंध असेल? हे चैतन्य अर्जुनला काही उमगतच नसतं. दोघेही संभ्रमात पडतात. दोघांच्याही एक गोष्ट चांगलीच लक्षात येते की इथे नक्कीच यांच्या नकळत काहीतरी गडबड चालू आहे. बरं झाला वेळेवरती हे दोघेही सावध झालेत. म्हणजे प्रियाला अजून उशीर आहे. नंबर आता साक्षीचा आहे म्हणावं लागेल. इकडे अस्मिता पुन्हा तीच चूक करायला निघाले. पुन्हा एकदा ती सचिनवरती आंधळा विश्वास टाकते. फोन करू की नको असा विचार करत शेवटी ती कॉल लावतेच. आणि आपल्याला चक्क अस्मिताचा कॉल आलाय पाहून सचिनलाही नवलच वाटतं. आता अस्मिताला वाटत असतं की तो तर मोठ्या मोठ्या फुशारका मारून गेलाय की मी जेवणार नाही वगैरे वगैरे. आणि हे सगळं नाटक आहे ना, ते तिला खरं वाटायला लागतं. ती काळजीपोटी कॉल करते. सुरुवातीला सचिन मुद्दाम करतो, कॉल उचलतच नाही. अस्मिता आणखीनच टेन्शनमध्ये येते. पण जेव्हा सचिनचा स्वतःहून फोन येतो तेव्हा अस्मिता खुश होते. पण ती जरा रागात असल्यासारखंच वागते. सचिन मुद्दामच तिच्याशी गोडगोड बोलतो, अस्मी तू मला फोन केलास? मी ना झोपलो होतो अगं. हल्ली ना रात्रीची झोपसुद्धा लागत नाही.
म्हणूनच अगं दिवसा झोपण्याचा प्रयत्न करतो मी. आता तो मस्त पॉपकॉर्न खात पडलेला असतो लोळत आणि अचानकच त्याला ठसका लागतो आणि अस्मिताला खरं वाटतं की तो आजारी आहे वगैरे. तशी तो नाटकच करतो. माझी तब्येत बरोबर नाही आहे अस्मी. म, तू सांग, तू मला कॉल का केला होता? अस्मिताला खरं तर मनातून काळजी वाटते, पण ती दाखवत नाही हा. तेही एक बरं केलं अस्मिताने. ती त्याला चांगलेच झापते. मी फक्त एवढंच सांगायला तुला कॉल केला आहे, परवा इथे येऊन जो तमाशा केलायस ना तू, तसा तमाशा पुन्हा करू नकोस. आणि एक ऐक, तुला अन्न पाणी वगैरे सोडायची काहीही गरज नाही आहे. माझ्यापासून जितका लांब राहशील ना, तेवढं तुझ्यासाठी चांगलं आहे. आणि ती कॉल कट करते. पण जेव्हा ती कॉल कट करते, तेव्हा मात्र तिला काळजीच वाटते. सचिनची तब्येत खरंच ठीक नाही आहे वाटत होतं. अस्मिता सचिन ठीक, सुखरूप राहावा यासाठी प्रार्थना करते. अस्मिता या धूर्त लांडग्याच्या जाळ्यात पुन्हा नको अडकायला. कारण ते म्हणतात ना, चित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. तसंच काहीसं सचिनचं झालंय. आता हा मस्त तंगड्या पसरून पॉपकॉर्न खात इकडे मजा मारत असतो आणि हा उलट आनंदच साजरा करतो. ही तर पहिली पायरी आहे अस्मी. लवकरच तू माझ्या पायाशी नाक घासत येशील. सचिन ना नक्कीच स्वप्न बघत राहील. कारण असं काही होण्याची वेळ आली ना, अर्जुन बरोबर याचा बाजार उठवेल. इकडे पोलीस स्टेशनमध्ये नागराज वकील मिळवण्याच्या प्रयत्नात असतोच. इन्स्पेक्टर सावंत विचारतो, काय किल्लेदार, मिळतो की नाही कोणी वकील? नागराज म्हणतो, 4-5 वकिलांना कॉल केलेत, मिळेल कोणीतरी. तेव्हा सावंत बघा कसे टोमणे मारतोय. मुद्दामच म्हणतो, अहो हल्ली फोन नंबर सेव्ह जरी नसला ना, तरीसुद्धा कळतं वकिलांना की कोण कॉल करतंय. आणि तुम्ही कितीही वकिलांना फोन केलेत तरी तुमच्या केसला एकही जण हात लावणार नाही आहे. आता नागराजच्या डोक्यात तिडीक जाते. ह्या एवढं कॉन्फिडेंट कसं काय बोलू शकतो की त्याची केस कोणी हातातच नाही घेणार? नागराज इन्स्पेक्टरला सांगतो, एक मिनिट, देशपांडेंना कॉल केला आहे मी. आता नागराज बोलतो, साखर विरघळेल इतका गोड बोलत असतो हा. पण देशपांडे वकीलसुद्धा काही केस घ्यायला तयार नाही. तो तर कॉल कट करूनच टाकतो. तेव्हा सावंत मुद्दामच म्हणतो की म्हणजे देशपांडेवर सुद्धा फुली. जाऊ देत, घ्या हा फॉर्म भरून घ्या. आता नागराज विचारात पडलेला. एकही तगडा वकील माझी केस घ्यायला तयार नाही आहे. माझ्या केससाठी तसाच वकील हवा होता. पण बहुतेक आता मला सरकारी वकिलावर अवलंबून राहावं वाटतंय की काय? आणि अचानकच त्याची डोक्यात ट्यूब पेटते. तो विचार करतो, महिपतच्या घरी मला एक वकील मिळाला होता, त्याचं नाव काय? हां, इन्स्पेक्टर भालेराव. तो पटकन त्या ॲडव्होकेट भालेरावला कॉल तर करतो. पण आता नागराजला वाटतं की झालं, इथेही गुडघे टेकावे लागत आहेत की काय? समोरून सावंतांचा सल्ला येतो की काय किल्लेदार, नाही आता सरकारी वकील तरी घेताय की नाही? भरा ना फॉर्म भरा. अचानकच त्या भालेरावचा पुन्हा कॉल येतो आणि मग काय, नागराजची आशा द्विगुणित होते. नागराज स्वतःची ओळख सांगतो. भालेराव म्हणतो की बोला, पुढे बोला. नागराज त्यांना विनंती करतो की माझी केस तुम्ही घ्यावी अशी माझी विनंती होती. त्याच्या सगळ्या डिटेल्स मी देईनच तुम्हाला. भालेराव सांगतो, त्याची काही गरज नाही आहे. ॲडव्होकेट रविराज किल्लेदारच्या भावाला अटक झाली आहे, हे अख्ख्या पनवेलमध्ये पसरलं आहे. नागराज शब्द देतो की तुमची जितकी फी असेल त्याच्यात दुप्पट तिप्पट फी द्यायला तयार आहे मी, फक्त माझी केस घ्या. तेव्हा समोरून भालेराव एक अट ठेवतो, हे बघा, कोर्टात मी सांगेन तसं आणि मी सांगेन तेवढंच तुम्हाला बोलावं लागेल. नागराजला हे थोडं पचनी पडत नाही, पण काय आहे, त्याला काहीही करून बाहेर पडायचं आहे, म्हणून तो अट मान्यही करतो. आता पुढे तो काही बोलणार तर भालेराव त्याचा कॉलच कट करतो. पण नागराज खुश आहे, कारण त्याला एखादा तगडा वकील मिळाला आहे. नागराजने ना खरंच कोणताही तगडा वकील समोर आणून उभा करावाच. आपला डॅशिंग अर्जुन सुभेदार त्याला टिकूसुद्धा देणार नाही आहे. आता काही वेळांनी सर्वजण कोर्टात जमलेलेच असतात. इतक्यातच अर्जुनची एंट्री होते
अर्जुन सुरुवातीला सुमन काकूंची भेट घेतो आणि त्यांना रिलॅक्स राहायला सांगतो. त्यानंतर थोड्याच वेळात अर्जुन बसला की इन्स्पेक्टर सावंत नागराजला बेड्या ठोकून घेऊन आलेलेच असतात कोर्टात. नागराजला समोर बघून सुमन काकू थोडं घाबरल्यासारखी होते, पण सायली लगेच तिला धीर देते. इतक्यातच जज साहेबसुद्धा येतात आणि जज साहेब येता क्षणी काही वेळातच केसला सुरुवात झालेली असते. जेव्हा जज साहेब आता कोर्ट केसला सुरुवात करायला सांगतात, तर सुरुवातीला नागराजचा वकील ॲडव्होकेट भालेराव उभारतो आणि नागराजच्या बाजूने तो आर्ग्युमेंट करतो. नागराज किल्लेदार हे पनवेलमधलं एक नामांकित व्यक्तिमत्व, नामांकित वकील रविराज किल्लेदार यांचा भाऊ. नागराज किल्लेदारांवरती जे आरोप झाले आहेत ते नक्कीच गंभीर आहेत, पण चौकशीसाठी त्यांना कस्टडीमध्ये ठेवण्यात यावं हे मात्र चुकीचं आहे. नागराज किल्लेदार या केसमध्ये आपल्याला पूर्ण सहकार्य करतील, त्यामुळे त्यांना कस्टडीत ठेवण्याऐवजी जामीन देण्यात यावा अशी मी कोर्टाला विनंती करतो. आता भालेराव तर जाऊन बसतो, पण जज साहेब आता अर्जुनला विचारतात की अर्जुन सुभेदार, याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? जेव्हा अर्जुन आर्ग्युमेंटसाठी पुढे येतो तेही त्याच्या स्टाईलने. जज साहेब ॲडव्होकेट भालेराव यांनी कोर्टाला नागराज किल्लेदार यांच्याबद्दल अशी ओळख करून दिली की नामांकित वकील रविराज किल्लेदार यांचे ते भाऊ आहेत आणि याच भावाने त्यांच्या अख्ख्या कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केला आहे. 22 वर्षापूर्वी यांनी रविराज किल्लेदार फक्त यांनाच नाही तर त्यांच्या अख्ख्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केला आणि तेही महिपत शिकरेसारख्या गुंडाला सुपारी देऊन. आणि यांचे हेच कारनामे जेव्हा यांची बायको सुमन किल्लेदारला कळालं, तेव्हा मात्र यांनी त्यांना डांबून ठेवलं, त्यांना मारहाण केली आणि याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत मिलॉर्ड. अर्जुनने आर्ग्युमेंट करायला सुरुवात काय केली आणि अख्खं कोर्टच तणावून टाकलेलं असतं. त्यामुळे नागराज किल्लेदार यांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी अशी अर्जुन कोर्टाला विनंती करतो, पण तिथेच भालेराव ऑब्जेक्शन घेतो. तो कोर्टाला हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो की नागराज कसा निर्दोष आहे. आजपर्यंत नागराज किल्लेदार यांचे कोणतेही क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहेत आणि अर्जुन सुभेदारांनी त्यांच्या विरोधात असे कोणतेही पुरावे कोर्टात सादरही केलेले नाही आहेत किंवा दिलेलेही नाही आहेत. त्यामुळे नागराज किल्लेदारांना जामीन मिळवून द्यावा अशी तो पुन्हा एकदा विनंती करतो, पण अर्जुन पुन्हा ऑब्जेक्शन घेतो आणि तो कोर्टाला सांगतो की नागराज किल्लेदार ज्याने स्वतःच्या भावालाच मारण्याचा प्रयत्न केला, तो जर सुटला तर तो साक्षीदारांना घाबरवण्याचा, त्यांना धमकावण्याचा प्रयत्नही करू शकतो आणि त्याचसोबत कोर्टात सादर करण्याचे जे पुरावे आहेत ते नष्टही करण्याचा प्रयत्न करू शकतो. मग नागराजला जामिनावरती सोडणं किती धोक्याचं ठरू शकतं हे अर्जुन कोर्टाला पटवून द्यायला लागतो. अर्जुन कोर्टाला सांगतो की नागराजच्या विरोधात त्याच्याकडे पुरावे आहेत. मला नागराज किल्लेदार यांच्या फोनमधून एक व्हिडिओ मिळाला आणि आम्ही त्यांचं फोन लोकेशनसुद्धा ट्रेस केलं होतं. ते 2 महत्त्वाचे पुरावे तो कोर्टामध्ये सादरही करतो. तेव्हा भालेराव पुन्हा ऑब्जेक्शन घेतो. जज साहेबांना तो सांगतो की नागराज किल्लेदार यांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये आधी हे सांगितले की या व्हिडिओबद्दल त्यांना काहीही माहिती नाही आहे. त्यांनी आपल्याला असं सुद्धा सांगितलं होतं की त्यांच्याकडे असंख्य अशा व्हिडिओ येतात आणि त्या मनानेच त्यांच्या फोनमध्ये डाउनलोड होतात. त्यातलाच काहीसा एखादा व्हिडिओ असू शकतो. पण अर्जुन त्यांना सांगतो की त्यांचं फोन लोकेशनसुद्धा ट्रेस करण्यात आलं आहे ॲडव्होकेट भालेराव. तेव्हा ॲडव्होकेट भालेराव अर्जुनचं स्टेटमेंट, अर्जुनचं आर्ग्युमेंट बदलण्याचा प्रयत्न करतो. तो कोर्टाला हे सांगतो की मिलॉर्ड, जेव्हा सुमन गायब झाली होती तेव्हा नागराज किल्लेदार त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत होते आणि ते सतत त्याच लोकेशनवरती फिरत होते, पण त्यांना ती सापडली नाही आणि नेमकं त्याच लोकेशनवरती अर्जुन सुभेदार शोधायला गेले आणि तेव्हा त्यांना सुमन सापडली. तेव्हा अर्जुन म्हणतो की हा योगायोग नक्कीच असू शकत नाही. मग अर्जुनही उलटा सवाल टाकतो, मिलॉर्ड, एखादा माणूस
एका लोकेशनवरती एकदा ते दोनदा जाऊ शकतो, पण नागराज किल्लेदार सतत त्या लोकेशनवरती गेलेत. पण ते का? नागराजने विचार केला होता त्याप्रमाणे हा ॲडव्होकेट भालेराव तर जरा जास्तच शातीर निघालाय. कारण अर्जुनवरती तो एकामागून एक पलटवार करतोय. नागराज किल्लेदारांना सुमन सापडली नाही म्हणून कदाचित सतत त्याच लोकेशनवरती तिला शोधण्यासाठी ते जाऊ शकतात. बरं, मला एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा अर्जुन सुभेदार सुमनला शोधण्यासाठी त्या लोकेशनवरती पोहोचले, तिथे नागराज किल्लेदार होते का? किंवा आसपास त्यांची एखादी वस्तू वगैरे सापडली आहे का? किंवा मग सुमन किल्लेदार यांच्या आसपास त्यांना नागराज किल्लेदारांचे काही DNA सॅम्पल्स तरी सापडलेत का? आता ॲडव्होकेट भालेराव कोर्टाला हे सांगतो की असे कोणतेही फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये DNA सॅम्पल्स सापडलेले नाही आहेत की ज्याचा संबंध म्हणजे नागराज किल्लेदार यांनी सुमनला किडनॅप केलेलं असू शकतं किंवा मारहाण केली, असा एकही ठोस पुरावा नाही आहे. पण जजसाहेब जेव्हा अर्जुनला विचारतात की नागराज किल्लेदारांच्या विरोधात या केसशी त्यांचा थेट संबंध येऊ शकतो असा कोणता ठोस पुरावा आहे का, तेव्हा अर्जुन कोर्टाला आत्मविश्वासाने सांगतो की तसा नुसता ठोस पुरावा नाही, तर तसा एक साक्षीदारसुद्धा त्याच्याकडे आहे. आणि अर्थात आता अर्जुनची साक्षीदार दुसरी तिसरी कोणी नसून सुमन काकूच आहे. जेव्हा तो कोर्टाकडे सुमन काकूला कटघऱ्यात बोलावण्याची परवानगी मागतो, तेव्हा मात्र ती थोडीशी बेचैन होते. पण सायली समजावते. इकडे घरामध्ये मात्र सर्वच जण अस्वस्थ असतात. साहजिकच आहे. कोर्टात काय झालं असेल, निर्णय कोर्ट काय देईल, असे सततचे प्रश्न त्यांना सतावतही असतील. घरातले सर्वच जण काळजीत पडलेले असतात. अस्मिता विचार करते की कोर्टात सध्या काय चालू असेल. प्रतिमा सांगते, मला तर सुमनची इतकी काळजी वाटते ना, कारण खूप साधी आहे ती. नागराज भाऊजीने साधं बघितलं ना तिच्याकडे तरीही ती बिचारी गप्प होते. आता त्यांच्याच विरोधात कोर्टात साक्ष कशी देईल ती? तेव्हा प्रताप समजावतो की अगं, त्यांच्यासोबत अर्जुन आहे, रविराज आहे, सायली आहे, त्यामुळे तिची काळजी तुम्ही करू नका. आता कल्पना आश्चर्याने प्रश्न विचारते की गेले 22 वर्ष नागराज भाऊजी एक मुखवटा घालून आपल्यासमोर वावरत होते आणि आपल्याला कळलं सुद्धा नाही. सुभेदारांना खरं तर अजून खूप धक्के बसायचे बाकी आहेत, अजून खूप गोष्टी कळायच्या सुद्धा बाकी आहेत. पण इथे बघा, प्रताप मुद्दाम प्रियाला टोमणे मारतोय. कल्पना, अगं आपल्या आयुष्यात अशी बरीचशी माणसं आहेत ज्यांनी आपली फसवणूक केली आहे, आपल्याशी खोटेपणा केला आहे, तरीसुद्धा ते मोकाटच फिरत आहेत. आता प्रियाला हे बोलणं झोंबतं जरा, कारण तिलाही कळलं आहे की हा टोमणा नक्की मारला कोणाला होता. आता प्रिया चवताळते, बाबा तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते स्पष्ट तोंडावरतीच बोला, असं अडून अडून कशाला बोलताय. तेव्हा कल्पना तिला झापते, तन्वी तोंड सांभाळून बोला आणि कोणाशी बोलतेस याचं भान ठेव जरा. आता प्रिया उठून पुढेच येते आणि ती सुभेदारांसोबत वाद घालते. तुम्ही मला वाटेल ते बोलता आणि हे सगळं मी खपवून घ्यायचं आहे. मी कायदेशीररित्या जेलमधून बाहेर आले, त्यामुळे तुम्ही मला वाटेल ते नाही बोलू शकत. प्रिया वर तोंड करून बोलते खरं, पण प्रताप एका वाक्यात तिची बोलती बंद करतो की तन्वी तू कोर्टाला फसवू शकतेस, आम्हाला नाही. या आता प्रिया काय वाद घालायला मोकळी असतेच, पण प्रतिमा तिला वेळेवर ताटवते. तन्वी उगाचच इथे वाद घालू नकोस आणि हे सगळं अस्मितासमोर नको आहे, त्यामुळे जा तुझ्या खोलीमध्ये जा. तेव्हा प्रिया म्हणते की झालं, सगळ्या गोष्टींवर फक्त एक रामबाण उपाय, तू तुझ्या खोलीत जा. जाते असं म्हणत ती तन पाय आपटत निघूनच जाते. आता प्रतिमा खंत व्यक्त करते की या मुलीचं काय करावं ना तेच कळत नाही आहे. इकडे कोर्टात जज साहेबांकडून परवानगी मिळताच अर्जुन सुमन काकूला कटघऱ्यात बोलावतो. सायली डोळे मिचकावून शांत राहायला सांगते. सुमन काकू कटघऱ्यात येताच अर्जुन तिला समजावतो की सुमन किल्लेदार, हे बघा तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या की त्या दिवशी नागराज किल्लेदार यांनी स्वतः
त्यांनी सुपारी दिल्याची कबुली दिली होती, ते खरं आहे? तेव्हा सुमन काकू उत्तर देते, हो. सुमन काकू आता निडरपणे घडला सगळा प्रसंग सांगते की स्वतःच्या तोंडून म्हणजेच नागराजच्या स्वतःच्या तोंडून तिने कबुली ऐकली होती की 22 वर्षापूर्वी फक्त रविराजलाच नाही तर प्रतिमा आणि तन्वीला मारण्याचा त्याचा कट होता, पण तो फसला. आणि जेव्हा हे ऐकताना त्याने सुमनला पकडलं तेव्हा त्याने एका खोलीत तिला डांबून टाकलं. अर्जुन आता कोर्टाला सांगतो की मिलॉर्ड, तुम्ही सुमन किल्लेदारांची अवस्था आता बघू शकता की नागराज किल्लेदार यांनी त्यांचा किती छळ केला असेल. अर्जुन जज साहेबांना सांगतो की स्वतःच्याच नवऱ्याकडून अशी मारहाण होणे आणि त्याच्याचबद्दल तो कोणाचा तरी खून करण्याच्या प्रयत्नात होता हे सगळं कळणं किती धक्कादायक असू शकतं ते तुम्ही समजूच शकता. तेव्हा जज साहेब आता ॲडव्होकेट भालेरावला विचारतात की तुम्हाला काही क्रॉस एक्झामिन करायचे आहे का? तेव्हा तो तर तयारच असतो. अर्जुन सुमन काकूला इशारा करून शांत राहायला सांगतो आणि शांत डोक्याने उत्तर द्यायला सांगतो. जेव्हा भालेराव पुढे येतो तेव्हा तो सुमनला पहिला प्रश्न तोच विचारतो जशी अर्जुनने तयारी करून घेतली होती. सुमन किल्लेदार, हे बघा, तुम्ही आता सध्या खूप घाबरला आहात. म्हणजे तुम्ही स्वतःहून हे सगळं बोलत आहात की साक्ष देण्यासाठी तुमच्यावरती कोणी दबाव टाकला आहे? सुमन काकू स्पष्ट सांगते, नाही, माझ्यावरती कोणीही दबाव टाकलेला नाही आहे. पुढे ती हे सुद्धा स्पष्ट बोलते, त्याही नागराजच्या डोळ्यात डोळे घालून, की माझा नवरा अतिशय नीच माणूस आहे. त्यानंतर ती थोडीशी पॅनिक होते, थोडीशी घाबरून गेलेली असते आणि सायली अर्जुनला खूपच टेन्शन येतं. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग जरी संपला असला तरी पुढे एक वेगळाच ट्विस्ट असा आला आहे की तो आपल्याला इतकं गोंधळून टाकतोय. होतं असं की पोलीस स्टेशनमध्ये अर्जुन नागराजला लाथाबुक्क्याने तुडवतो आणि तो त्याला धमकावतो सुद्धा की तू या 22 वर्षाच्या आरोपातून सुटला असेल, तुला बेल मिळाली असेल, पण बाकीच्या आरोपातून तू कसा सुटू शकतोस? आणि इतक्यातच सायली, प्रतिमा, सुमन काकू रविराजांच्या सोबत तिथे हजर झालेत. तेव्हा सायली ही निक्षून सांगते की तुम्ही या आरोपातून मुक्त झालात, पण घरगुती हिंसाचाराच्या आरोपातून कसे मुक्त होसाल? म्हणजे आता या कोर्ट केसला एक वेगळीच दिशा लागली आहे म्हणायचं. आणि इथून मालिकेची समीकरणं बदलत गेलेत प्रेक्षकांनो. तर नक्की नागराजला बेल मिळाली तर कशी? आणि आता दुसरे आरोप लावून अर्जुन पुन्हा त्याला जेलमध्ये कसा कोंबतोय ना, पाहणं मनोरंजकच ठरणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा प्रेक्षकांनो, खरे भाग पाहायला सबस्क्राईब जरूर करा, कारण इथे मालिकेत जे आहे तेच दाखवलं जातं.